जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. नाही नाही, काय आहे, आमचे सभेचं काही वृत्त ऐकल्यानंतर काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, डिले का होते, मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी मी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आहे 8 दिवसात आणि गतिमान रीतीने रस्ता मला टाईम लिमिट द्यावा की बा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल. हे मी त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेन. दादा, एक थोडासा वेगळा मुद्दा आहे, म्हणजे भाषेवरून मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात सातत्यानं वादविवाद सुरू आहे, हिंदी मराठी असं. आता प्रताप सरनाईक असं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे, म्हणजे लाडकी बहीण आहे आमची ती. कसं नाही, सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे. तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही, सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं. पेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळावी असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. काय सांगायचं राज्याचा निर्णय राज्य कोण 3चा मागणी करतायत किंवा पूर्वी होता, आता राज्याने 2 हेक्टरचं जे काही सांगितलं त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल. हातिवले टोल नाका पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली. हातिवले टोल नाही, चर्चा सुरू आहे, त्याला मी का उत्तर देणं बांधील नाहीये. मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगेन. सर, विमानतळाचा प्रश्न कितपर्यंत आलाय? नाही, मला त्याची माहिती घेतो. पालकमंत्र्याला विचारलं ना तुम्ही, आता परवा तर सभा झाली, विमानतळ वगैरे. तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे? तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात? दादा, कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना उभाटा कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन लढतायत, आंदोलन करतायत. ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे का? मी याच्यावर उत्तर बोललेलो आहे. ते नांदीचं काय फरक पडणार? मी काय म्हणालो, 20 + 0 बरोबर किती? भाजप 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा आहे. काय फरक पडत नाही. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे. काय लागू कशा? मुंबई महानगरपालिका नाही, ते उद्धव ठाकरे उभाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले. काय फरक पडत नाही. भाजप सहित जी काय युती की आघाडी होईल ते जिंकणार किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकणार, कोणाचा काय फरक नाही. त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही, ताकद वाढत नाही. लोकांना देश कोणी सांभाळला, विकास देशाचा कोण करताय, कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार. शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त. त्या अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालं त्याची माहिती घ्यावी, सरकारने त्यावर काय उपाययोजना केल्या ते जाणून घ्यावं आणि काही ठिकाणी जर झाली नसेल तर त्या सूचना करून त्वरित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आजची आढावा बैठक होती. रत्नागिरीमध्ये तसा अवकाळी पावसामुळे फार मोठं काय नुकसान झालं नाही आहे. 2 व्यक्ती गेल्या, त्यांच्या कुटुंबांनाही एकाला मदत पोचली, एकाला आज उद्या पोचेल, त्यामुळे ती तक्रार नाही आहे. बाकी रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या पावसामुळे थोडा विलंब होणार, कारण पाणी तुंबल्यामुळे कामं करू शकत नाही. पण ही गतिमान रीतीने पाऊस थांबताच कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही, अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तमरित्या सामोरं जात आहे.